केसरी लाईव्ह मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया नांदेड येथून नांदेड शहरातील रिक्षा चालकांनी युनिफॉर्म, आय कार्ड आणि सिग्नलचा भान ठेवून रिक्षा चालवावे। अहमद बाबा बागवाल यांनी असं बोलताना म्हणाले आहे। पुढील बातमी सविस्तर। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र। मी टायगर ऑटो संघटना प्रदेशाध्यक्ष अहमद बाबा, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती मराठवाडा कार्याध्यक्ष। जसे की आमचे मार्गदर्शक व परीक्षा कृती समितीचे महासचिव विलास भालेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये व नांदेड शहरामध्ये काम करतो। जसे की कायदा सर्वोपरी असतो, कायदा जनितार्थ असतो, कारण की आज रिक्षा चालकांचे नाव व व्यवसाय बुडीत आलेले आहे। यामुळे आम्ही नांदेड शहरामध्ये जनजागृती अभियान राबवलेलं आहे आणि हे अभियान चालू केलेलं आहे। आज आम्ही कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार साहेब यांची आज भेट घेतलेली आहे आणि जे फलक आहेत, आम्ही दाखले वाहतुकीचे नियमाचे जे पण फलक आहेत त्यांच्या सहित आम्ही त्यांची जनजागृती करणार आहेत आणि SP साहेब आमच्यासोबत रोडवर येऊन वाहतूक विस्कळीत कशी होते आणि काय उपाययोजना आहेत याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत। SP साहेबांचं म्हणणं आहे की शहरामध्ये 50,000 अशा रिक्षा दिसत आहे। रिक्षा चालकांचं नाव खराब झालेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये मतभेद आहेत, जसं की बघितलं काल आम्ही औरंगाबादमध्ये एका रिक्षा चालकाने प्रवाशांचे खून करून टाकलेलं अक्षरशः। तर हे नांदेड एक उत्तम शहर आहे। याच्यामध्ये नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे, देश विदेशातून प्रवासी येत आहेत, यात्री येतात। आज एक नांदेड शैक्षणिकचा एक जिल्हा असे ओळखले जात आहे लातूरच्या नंतर। तर मी नांदेड शहरातील रिक्षा चालकांना आपण युनिफॉर्ममध्ये आणि सिग्नलचा वापर केला पाहिजे। महिला व विद्यार्थिनी व सिनियर सिटीजन प्रवाशांसोबत सौजन्यानं वागले पाहिजे, कारण की आज शहरामध्ये आपण बदनाम झालेलो आहोत। हे बदनामी आपण काढण्यासाठी टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने पूर्ण शहरामध्ये जनजागृती, प्रत्येक चौकामध्ये युनिफॉर्म, आय कार्ड घालून रिक्षा चालक व पदाधिकारी करणार आहेत। मी तमाम नांदेडच्या रिक्षा चालकांना विनंती करतो की आपण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल आणि आपण कायद्यात राहूनच आपला व्यवसाय करावा, आपला व्यवसाय वाचवावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टायगर।